आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। नागरिक आपल्याबरोबर संवाद साधत आहेत। नाव सर आपलं काय? राजेंद्र रामकृष्ण सूर्यपुजारी। मी देवीच्या माळावरील रहिवासी आहे। आणि आता बरेच लोक असे हे करतात की आता आपल्याला मोदीसारखं खंबीर नेतृत्व देशाला लाभलेलं आहे आणि तेच नेतृत्व टिकावं, तेच नेतृत्व राहावं, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करून मोदी साहेबांनाच मतदान करावे। आणि बरेच लोक म्हणतात की मोदींनी काय केलं। माझ्यासारख्या गरीब कार्यकर्ता, माझ्यासारख्या गरीब माणसाला तुम्हाला सांगतो, आज मुद्रा लोन 4 लाख रुपये मिळाले। त्याच्यानंतर मी त्या 4 लाखावर धंदा उभा केला आणि धंद्यात माझा आज मी यशस्वी झालो आहे त्या धंद्यात। म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की मोदींनी कुठलं काय आणले, कुठल्या योजना आणल्या। अहो तुम्ही त्या योजनापर्यंत पोचायला पाहिजे ना। तुम्ही जर पोचलात तर त्या योजना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील। तुम्ही जर तिथपर्यंत नाहीच गेला तर तुम्हाला कुठल्या योजना मिळणार आहेत। तसं मी त्याची खटपट करून मला मुद्रा लोन आज बँकेने 4 लाख रुपये दिले आणि मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो। या म्हणजे मला हे मोदीमुळे झालं ना, माझं मोदीमुळे मी स्वतःच्या पायावर उभं राहिलो। या भागातले लोक कुणाला मतदान करतील? या भागातले तुम्हाला सांगतो 99-70% तरी मतदान, माझ्या गावातलं तरी मी 70% मतदान BJPला करून घेणार आहे। म्हणजे होऊ शकतो? हो 100% होणार, काहीच अडचण नाही। BJPचे उमेदवार जे आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकरला त्यांनी या भागात काही कामं केलेत ना, येतात सारखे येतात ते। बरं, काय कामं केली वगैरे? काय बरेचसे कामं केले तुम्हाला सांगतो। आता आमचे हे रस्त्याचे हे जे काम बघा ना, आता हा रस्ता आमचा कसा झाला आहे, तो जवळच आहे, इथं रस्ता तुमच्या समोरच आहे। पाण्याची वगैरे काय काम? पाण्याची सोय आहे, पाण्याचं बी आमचं केलं आहे। तुम्हाला सांगतो जवळजवळ 75 लाखाची स्कीम मंजूर करून दिलेली आहे आम्हाला त्यांनी। भरपूर कामं केलेत, असं काही नाही। संजय मामांनी केले, संजय मामांनी आम्हाला जवळजवळ आमच्या देवीच्या माळ ग्रामपंचायतीला 4 कोटी रुपये दिलेत निधी। हां 100% करणार, काही याची शंका नाही। 70% लोकांचं तर कल आहे हो, मतदान भारतीय जनता पार्टीलाच करणार। जरी कोणी म्हणत असले ना आम्ही इकडे ना आम्ही तिकडे, कुठं कोणी जाणार नाही। सगळे तुम्हाला सांगतो मामांच्या मागं, जयवंतरावच्या मागं, दिदींच्या मागं सगळे कार्यकर्ते। म्हणजे आता काय झालं की 3 गट आणि 4 गट एकत्र आलेले आहेत, कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांच्या मागं, असं काही नाही। दिदींचे गट आहे, परत नंतर अजितदादांचे गट आहे, त्याच्याबरोबर तुमचं मामांचा आहे, गट आहे, बबनदादांचा आहे, जयवंतराव साहेबांचा आहे, आमच्या सगळ्याचे गट एकत्र सगळे काम करते। लोक म्हणतात ती खरं आहे का बाबा नेतेकडे? नाही, तसं होणारच नाही। नेतेच तसं होऊन देणार नाहीत। आज नेते तुम्हाला सांगतो प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतात असं करायचं नाही आपल्याला, कारण भवितव्याचं हां नाही करायचं। त्यांच्याही भवितव्याचा प्रश्न आहे ना, त्यांना बी इथनं मतदान कमी केल्यावर त्यांना बी एकदा मोदी पंतप्रधान होण्यासाठी 100% होणार आहेत। त्याच्यासाठी काहीच अडचण नाही, 101% येणार आहेत रणजित सिंह, काही अडचण येणार नाही। या भागात किती लीड येईल असं वाटतं? कमीत कमी तो म्हणतो 15 ते 20 हजाराचा करमाळा तालुक्यातनं लीड जाणार। मागच्या वेळेला काय झालं की मागच्या वेळेला लीड जास्त होतं तुमच्या, अजून सुद्धा जाणार ह्यावेळी तेवढंच लीड जाणार करमाळा तालुक्यात। मागच्या वेळेला संजय मामा उमेदवार होते, आता नाहीत आहे ते। आता संजय मामाची भर पडली त्यात, आणखीन म्हणजे आणखीन वाढेल, भर पडली त्यांची। आता किती मत वाढतील बघा ना, आता 15 ते 20 हजाराचं लीड करमाळा तालुक्यातनं जाणार।